तर दुसरीकडे भाजपच्या श्रीनाथ भिमाले यांनी रवींद्र धंगेकरांवर निशाणा साधलाय। रवींद्र धंगेकर हे पुण्यातील भटकं कुत्रा आहे अशी टीका त्यांनी केली आहे। तर धंगेकरांना आवरा असं आवाहन सुद्धा त्यांनी एकनाथ शिंदेंना केलं। एकनाथ शिंदेंनी भटक्या कुत्र्यापासून सावध राहावं असं म्हणत धंगेकरांच्या वारंवार पक्षांतराच्या भूमिकेवर सुद्धा भाजपनं टीका केली आहे। नाना पटोले यांनाही चावून ते कुत्रे इथे आलेले आहेत। आम्ही शिंदे साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, जे भटकं कुत्र तुम्ही सांभाळलंय, लूत लागलेलं कुत्र शहरभर फिरतंय, अनेकांनी त्यांनी चावा घेतलाय। मला वाटतं राज साहेब असतील, उद्धव साहेब, नाना पटोले यांनाही चावून ते कुत्रे इथे आलेले आहेत। आम्ही युतीचा धर्म पाळणारे आणि आपल्या युतीमध्ये नक्की आपला आदर करतो, पण मला असं वाटतं की हे भटकं कुत्र आपलाही चावा घेतल्याशिवाय राहणार नाही। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी समर्थ आहे। त्याला कुठलं इंजेक्शन द्यायचं आम्हाला माहितीये, पण वेळेस तुम्ही शिंदे साहेब, माझी विनंती, या भटक्या कुत्र्यावर तुम्ही आवळा। दरम्यान आपल्याला राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर होती असा गौप्यस्फोट केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलाय। मावळातील तळेगाव दाभाडे इथं झालेल्या विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात हा राष्ट्रवादी प्रवेश ऑफरचा किस्सा त्यांनी सांगितला। जेव्हा 2019च्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला तेव्हा मावळची जागा भाजपकडून सुनील शेळके यांना हवी होती, मात्र त्यावेळी पक्षानं माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यावरच विश्वास दाखवला आणि यानंतर शेळकेंनी राष्ट्रवादीकडून माझं तिकीट फायनल झालंय, तुम्हीही राष्ट्रवादीमध्ये चला, तिकीट मिळवून देतो अशी ऑफर दिली होती असं ते म्हणाले। पण आपण भाजपमध्येच खुश आहोत सांगून ही ऑफर नाकारल्याचं सुद्धा मोहोळ यांनी सांगितलंय। जसं त्याला कळलं अण्णांना की बाबा आपलं तिकीट होत नाही आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्याची उमेदवारी जाहीर झाली आणि त्याची उमेदवारी जाहीर झालेला पहिला फोन मला माहीत नाही, त्यांनी मला केला की माझं तिकीट कट झालं तर मला राष्ट्रवादीने दिलं, तुझंही तिकीट कट झालंय, चंद्रकांत दादा आलेत, आता तू माझ्याबरोबर चल। मी म्हटलं बाबा मी दिल्या घरी सुखी आहे, तू जाऊ नकोस। तो मला नाही ना, आता मी परतीचे दोर कापले, हीच भाषा होती त्याची, परतीचे दोर मी कापले म्हणला। आता त्यानंतर तो तिकडे गेला, तो त्या पक्षात गेला, त्याचं भलं झालं, मी माझ्या पक्षात राहिलो, माझंही भलं झालं। पण ही मैत्री अशी असते की अशा वेळेला त्याला माझी आठवण झाली की बघ तुझा पण आता मतदारसंघ गेला, दादा आले, आता तू पण चल, दोघं एका वेळेला आमदार हो। पण ठीक आहे, नियतीने ठरवलं होतं तू इथं काम करायचं, मी तिकडे काम करायचं। ज्या वेळेला 2019ची विधानसभेची निवडणूक लागली आणि त्यावेळेला अण्णाही भाजपमध्ये होता, मी तर भाजपमध्येच होतो, आमचे बाळाभाऊ विद्यमान इथे आमदार होते, मंत्री होते। अण्णाची स्वाभाविक अपेक्षा होती की मला उमेदवारी मिळावी म्हणून तो प्रयत्न करत होता। आता खरं तर या मामा भाचेंचं मला आज तागत गणितच कळलं नाही, मला कळतच नाहीत मामा भाचे दुसऱ्याला मामा बनवतात का काय।